आषाढी एकादशीचं विठ्ठल दर्शन मिळावं अशी भावना प्रत्येक वारकऱ्यांची असते, भाविकांची असते. मात्र ती पूर्णच होते असं नाही. कारण माझ्या मागं तुम्ही जे सगळे भाविक बघताय, यांना दर्शन घेण्यासाठी किमान 25 तासापेक्षा जास्त अवधी, म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त अवधी लागणार आहे. मला सांगा, तुम्ही कधी उभं राहणार? मी रात्री 10ला लाईनीत लागलो, पण ते पूजेच्या कारण VIP बंद केलं, परंतु 5 घंटे आम्हाला एकाच जागी बसून राहायला लागलं. त्याच्यामुळे आम्हाला आता तर 25 तास पूर्ण झाले. 25 तास झाल्यावर 12-15 तास आता अजून याच्यानंतरही अजून 15 तास आम्हाला पूर्ण पाहिजे. मुख्यमंत्री जे महापूजा करतात ना, त्याचं टायमिंग थोडंसं कमी केलं पाहिजे. कारण त्यावेळेस त्यांनी 12 वाजेपासून बंद करून दिलेलं होतं सगळं दर्शन. आणि 12 वाजेपासून तर जवळ 4-4:30 पर्यंत बंद होतं ना. ते 4:30 वाजता लाईन निघाली तिथून, तोपर्यंत दर्शन बंद होत असतं. 12 वाजतापासून सकाळी 4:30 वाजेपर्यंत एकाच जागी आम्ही बसलेलो होतो. लाईन पुढे गेलीच नाही. नाही तर बाकी नियोजन एकदम व्यवस्थित आहे. हो. पण काय वाटतं की आता एवढा 25-30 तासाचा अवधी गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन मिळणार आहे, काय भावना असते? मिळणार, एकदम आनंद होतोय अगदी. हो, एकदम आनंद होतोय. कारण चरण दर्शन होणार आहे डायरेक्ट जाऊन. मुखदर्शन नाही, डायरेक्ट आपण पायाला स्पर्श करून दर्शन घेणार आहोत भगवंताचं. पण माहित होतं आपल्याला की एवढा वेळ लागू शकतो रांगेमध्ये, ती तयारी असते. 10 वर्षापासून येतोय, त्याच्यामुळे मला तो अनुभव आहे. कमीत कमी 17-18 घंटे लागतातच आपल्याला. हो. यावर्षी जरा जास्त लोक आहे. यावर्षी जरा गर्दी जास्त आहे. हो, 2 तास तरी जास्त लागतील यावेळेस. रात्री 8 वाजेपासून आम्ही लाईन मध्ये आहोत. मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून आहे? माझं 4थं वर्ष आहे. पण दरवर्षीपेक्षा यावर्षी व्यवस्था, वॉटरप्रूफ मंडप वगैरे, खाली चटई, बाकी सगळं व्यवस्था व्यवस्थित होती. फक्त नाराजी इथंच झाली की आम्हाला 5 घंटे एकाच जागी वेट करायला लागला. बाकी काही आमचं हे नाही आहे. बाकी व्यवस्था मस्त होती. पाणी बॉटल सर्व सरकार, महाराष्ट्र शासनाची पाणी बॉटल वगैरे सर्व मिळाली. आपण बघताय की सुविधा चांगल्या आहेत. VIP दर्शन बंद झालं म्हणून काही अंशी भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण ज्यावेळी सकाळी शासकीय महापूजा असते, त्या शासकीय महापूजेच्या वेळी जवळपास 4-4.5 तासापेक्षाही जास्त काळ या दर्शन रांगेमध्ये लोक थांबवले जातात. आणि ज्याचा परिणाम आपण बघतो की यांचा डिले वाढत चालला आहे. त्यामुळे इकडं पंढरपूर देवस्थान कमिटीच्या वतीनं जी काही सुविधा दिली जाते, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुविधा दिली जाते, त्या बाबतीत समाधानी असलेले भाविक महापूजेच्या संदर्भात मात्र अवधी कमी करावा अशी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन आयुब पागदीसह गोविंद शेळके, ABP माझा, पंढरपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.